नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सपासालाच्या आणखी एका व्हिडिओमध्ये। आज आपला गोव्यामध्ये दिवस तिसरा आहे आणि आपण आज निघालो आहोत साऊथ गोवा एक्सप्लोर करायला। तर बघूया, कारण इथून 2 तासाची जर्नी आहे आणि 2 तासांनी आपल्याला आपण साऊथमध्ये पोहोचणार। साऊथ गोवामध्ये जे आपलं डेस्टिनेशन आज ठरवलं आहे, जिथून आपल्याला सुरुवात करायची आहे, काबो द रामा फोर्ट। चला तर मग भेटूया आपण डायरेक्ट मोटो ब्लॉगमध्ये। तर आता आम्ही निघालोय आणि मॅपवर दाखवतोय 1 hour 44 minutes टू रीच काबो द रामा फोर्ट। आता आम्ही नेरूळ गोवा पासिंग गाडी आहे समोर आणि त्याच्यावर लिहिलंय काय, आय लव्ह कराड। कोणतरी कराडकर गोव्यात स्थायिक झालाय वाटतंय। ओ जाम जाम जाम, हे बारके बारके रस्ते आहेत ना, त्याच्यामुळे जाम जाम होतं। आम्ही आता एकदम याच्या बाजूने चाललोय आणि इथे क्रूज लागलेले आहेत कसूनच्या। मित्रांनो, आम्ही आता ते आतले गावातले रोड सोडून आलो पुढे आणि आम्ही आता चाललोय पणजीच्या दिशेने। आम्हाला जायचंय साऊथ गोवा, कारण की आणि आम्हाला वरच्या ब्रिजने जायचं होतं। बघा ना किती उंच ब्रिज आहे, पण हा रस्ता नाही जात तिथून। मला वाटतं मेन हायवे पाठीमागून आलं तरच त्या ब्रिजने जाता येतं। आणि समुद्र बघा, आणि तिकडे कसिनोज, एकदम लांबवर क्रूज बघा। आणि आता आपण मेन सिटीकडे चाललोय, त्यामुळे ट्रॅफिक मिळणार आपल्याला, सगळ्या गोष्टी मिळणार। मेन गोवाशी आपण कनेक्टेड आता होतोय आणि ही गोवा सिटी सुरू होते इथून आपल्याला आता। आमचा टायमिंग आधी दाखवत होता रिचिंगचा 12:32, 12:32। आता तो नंतर झाला तो 12:23 आणि आता परत 12:30 वर आलाय। आणि जर का असंच कमी कमी स्पीड ठेवत राहिलो आम्ही, तर मला वाटतं 1 वाजेल। अजून एक अर्ध्या तासाने आम्ही 15-20 मिनिटाचा ब्रेक घेऊ, 10 मिनिटाचा, म्हणजे कारण आम्ही फिरायला आलोय, राईडला नाही। सो ते लक्षात ठेवून थोडं आपल्याला हे करावं लागतं, नाहीतर मग आपली काय नाही, एनर्जी राहत नाही तेवढी, जेवढं आपण हे केलं पाहिजे। आणि इकडे आर्मीचे ट्रकची काहीतरी ट्रेनिंग चालू आहे यांची, और काहीतरी ड्रिल चालू आहे, माहित नाही। भरपूर वेळापासून सगळे खूप आर्मीचे ट्रक आहेत, जवळपास आम्ही 40-50 ट्रक क्रॉस केलेत। आणि आतापर्यंत रस्ता वगैरे तर एकदम टापटीप आहे, जबरदस्त आहे रस्ता, मँगलोर हायवे। पण आम्हीच फास्ट नाही जातोय, आम्ही स्लो स्लो जातोय जरा। कारण हवा पण भरपूर आहे, विंड ब्लास्ट खूप होतोय आणि सगळ्याच गाड्या स्लोच आहेत। सो आपण म्हटलं आपण नको रूल ब्रेक करायला नको, जो पण काय असेल यांचा रूल तो। आणि विंडमुळे गाडी एवढी खेचावी लागते ना की हवा दाबते गाडीला, राईटने लेफ्टने सगळीकडून नुसती गाडी दाबते। आणि त्यात एक आता मगाशी इंटरसिटी बसवाला गेला, तो इंटरसिटी बसवाला गेला, ती गाडी अशी हल्ली, कारण लेफ्टला आर्मीचा ट्रक आणि राईटला इंटरसिटी बस, तर एकदम मध्येच गाडी हल्ली एवढी ना हवेमुळे, विचारू नका। अरे वा, आपल्याला ब्रिज भेटलेला आहे, काय सुंदर ब्रिज आहे बघा।
लाल लाल खडक आहे, जांभा खडक आहे. जांभ्या खडकापासून पूर्ण फोडून हे डोंगर फोडून रस्ता बनवलाय. सही आहे. आजचा आमचा प्रवास अजून 39 मिनटं बाकी आहे आणि गाडीची कंडिशन एकदम ओकेमध्ये आहे. बायको इथे नारळ पाणी प्यायला बसली आहे आणि असा एकंदरीत आता रोड आहे. सिंगल लेन दिसतं तर आहे, बाकी पुढे बघू कसा रोड आहे. आत्तापर्यंत एकदम काटकीच रोड होता, आता पुढे अजून 39 मिनटं जायचं आहे तर बघू. इकडे आल्यानंतर आता एकदम ऍक्च्युअल साऊथ वाली फिलिंग घ्यायला लागली, साऊथ मध्ये आल्यासारखी. आणि आम्ही आता पनवेल कोची हायवे सोडला आहे आणि आतमध्ये आलोय. तर आम्ही चाललोय काबोदरामाकडे आणि 35 मिनिटं आम्हाला आता अजून आतमध्ये जायचंय. जाम लांब आहे, कॅन्डोलिम पासून तर बरंच लांब आहे. इकडे फुटबॉलचा क्रेज आहे, भरपूर ठिकाणी मी बघितले फुटबॉलचे ग्राउंड्स आहेत. आम्ही जिथे थांबलोय तिथे पण होते. आम्ही एका गावातून चाललोय आणि साऊथचं गाव बघा, गोवा मधलं, साऊथ गोवा मधलं एक गाव आहे. कसलं भारी येत आहे. आणि जवळपास अजून 25 मिनिटं लागतील आम्हाला पोहोचायला, कारण एकदमच काबोदरामा फोर्ट जो बोलतोय तो एकदमच आतमध्ये आहे. फुल लोक रिलॅक्स राहतात इकडे, चिल. आणि सगळे कलरफुल हाऊसेस आहेत, सगळे घरांचे रंग वेगवेगळे वेगवेगळे आहेत. मला फेवरेट वाटलं ते येल्लो वाला. एक येल्लो कलरचे जे हाऊसेस आहेत ना, जबरदस्त बनवले. येल्लो आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन ठेवलंय, जबरदस्त बनवलंय. आता आम्ही 11 वाजता निघालो होतो आणि आता 1 वाजलेत आणि आम्ही काबोदरामा फोर्टला पोचलो आहे. हालत बघू शकता दोघांची बाईकवरून. आणि असा फोर्ट दिसतो बाहेरून. ह्या फोर्टची हिस्ट्री तुम्हाला जर का बघायची असेल तर ही आहे. आणि भयंकर लांब आहे, म्हणजे जर का कॅन्डोलिमपासून यायचं झालं तर 2 तास कंप्लीट जातात. आम्ही मध्ये मध्ये ब्रेक घेत आलो, त्यामुळे अजूनच वेळ लागतो. ते अशी पायवाट आहे आणि असं हे पूर्ण फोर्ट आहे. पायवाटेमधून वर जायला रस्ता आहे आणि तिथे लिहून घेतले आमचे नाव, किती लोक आले, काय लोक आले. इकडे पूर्ण खाली जाण्यासाठी फोर्टवरून रस्ता आहे, असा वरतून पूर्ण खाली येतोय. आता प्रश्न हा आहे जायचं कसं वरतीपर्यंत, इकडेपर्यंत. आम्ही आता फोर्ट बघून आलो. हा इथेच फोर्ट आहे आणि त्याच्या बाजूलाच हे रेस्टॉरंट आहे. पण जमतोय म्हणजे ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही आता जस्ट बसलोय ज्यूस बीस प्यायला. असं एकंदरीत रेस्टॉरंट आहे आणि गरमीने भयंकर हालत खराब आहे सध्या तरी. पाण्याची बॉटल कंपल्सरी तुम्हाला इथे गरजेची आहे. आणि पण इकडचा एक फरक काय माहिती आहे का, आता काल पण आपण फोर्टला गेलो होतो, तो आगोडा फोर्ट, जो तुम्ही लास्ट वीक संडेला व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये. पण तिथे जेवढी गर्दी होती ना, इथे तेवढी गर्दीच नाही आहे. आम्ही येताना म्हणजे एक पूर्ण काजूचं जंगल लागलं रस्ता आहे, तर आम्हाला असं वाटत होतं की कोण आहे की नाही आहेत लोक आणि आपण चुकीच्या रस्त्यावर चाललो आहे का. तर ॲक्च्युअलमध्ये म्हणजे इकडे लोकच कमी येतात. ज्यांचे प्रायव्हेट व्हेकल्स वगैरे आहेत ना, ते लोकच मोस्टली येतात इकडे. बाकी असे लोक पब्लिक ट्रान्सपोर्टचं काय जास्त एवढं हे नाही आहे, पार्ट नाही इकडे. त्यामुळे
जर का तुम्ही बघितलं तर ह्या फोर्टचे फक्त तटबंदी आहेत आणि पेबल बीच म्हणून आहे. तेवढीच गोष्ट इथे आता साबूत आहे, बाकी सगळ्या गोष्टी पडझड झालेली आहे कारण इकडे टुरिस्टचा जास्त फ्लो नाही आहे. आता अजून एक स्पॉट आहे, तो करायचा आपल्याला. हा काबोदरामाचा मेन साऊथ गोवाचा हा एक मेन पॉईंट आहे, जिथे लोक त्या बाजूने हा गेटचा फोटो काढतात. आम्ही पण काढले, तुम्हाला दाखवतो परत वरती जाऊन. पण बीचचा व्ह्यू बघा. हां फोटो व्हिडिओच्या नादात बघा 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 जरा, तिकडेच बॅग जॅकेट सगळं तिकडेच ठेवून आली. हिला पारितोषिक देऊया एखादं. चला तुमचे 4 फोटो आणि 2 व्हिडिओ काढून सत्कार करूया. चला तुमचा, तुम्ही बॅगा ठेवून आले ना तिकडे. अजून लय गर्दी आहे तिकडे. गर्दी तर आहे, इथे फोटोजसाठी चाललंय. मला तर हे व्ह्यूज बघूनच बरं वाटतंय. आता आम्ही ज्या स्पॉटसाठी आलो होतो त्या स्पॉटला आमचं फिरून फोटो काढून झाले आणि जेवायला बसलो आहे. आणि सगळ्यात मोठी ट्रॅजेडी बघा, इकडे एवढी गरमी आहे आणि हा फॅन बंद पडला आहे. आणि तिथे एक AC हॉटेल होतं, पण बायकोला ते सोडून इथे जेवायचं होतं. काय ग, का काय स्पेशालिटी इथली? स्पेशलिटी काय नाही, मला फिश खायचं. मग तिथे फिश नव्हते देत, प्लास्टिकचे फिश देत होते काय? पण ते असं स्टँडर्ड होतं ना, तिथला फिश पण स्टँडर्ड असतं. गावठी फिश खायला आवडतं. गावठी लोकांना गावठीच आवडतं काय? बरं, आम्ही निघालोय आता काबोदरामावरून. वाजलेत आता 4. 1 तास 42 मिनटं दाखवतंय. आणि ह्या फिशरमॅन्स फॅमिली रेस्टॉरंटला इथं जेवलो. इकडेच पूर्ण ते जे फोटोचे पॉईंट्स होते ते इकडेच आहेत. बाकी आता फटाफट निघायचं आहे, कारण की अंधार पडायच्या आत पोचायचं आहे आम्हाला कॅन्डोलिममध्ये. आणि रस्ता खूप मोठा आहे. टोटल किलोमीटर जायचं आम्हाला 68. तुम्ही जावा पहिले, इलाका तुम्हारा है, तुमको पहिले जाना देंगे हम. आणि इथे हॉटेलवाले वगैरे पण बोलत होते की तुम्ही कुठून आले, तुमचा स्टे कुठे आजचा वगैरे विचारत होते. जस्ट चौकशी, असंच फ्रेंडली वाइब होती. तर आम्ही जसं त्यांना सांगितलं कॅन्डोलिम, बाप रे आप लोग इतना दूर से ट्रॅव्हल करके आए, असं वगैरे चालू होतं. आता त्यांना काय सांगणार आम्ही कुठून कुठून ट्रॅव्हल करून कुठे कुठे आलोय. ते मुंबईतून किती ट्रॅव्हल करून कसं आलोय काय आलोय ते तुम्हाला माहिती आणि आम्हाला माहिती. त्यांना कुठे सांगत बसू, ते डोक्याला हात लावून घेतील. पण खरी मजा ट्रॅव्हलिंग मध्येच आहे. म्हणजे हे जे पॉइंटला जाऊन फोटो काढतो ना, त्याच्यात पण आनंद आहेच, असं नाही की नाहीये. बट त्याच्यात जेवढा आनंद आहे त्याच्यापेक्षा जास्त आनंद हा ट्रॅव्हलिंग मध्ये आला आम्हाला. आता एवढे येत आहेत गाड्या, मगाशी तर एकही गाडी नव्हती. हे समोर मित्रांनो दिसतंय ना, असे इथे लोकल ट्रान्सपोर्ट आहे. गावागावातून येतं आणि घेऊन जातं. मे बी हे गव्हर्नमेंट नाही आहे, मला माहीत नाही. जर कोणाला माहीत असेल तर त्याने सांगावं की हे गव्हर्नमेंट आहे का प्रायव्हेट आहेत. आणि हे बघा, असे मंदिर पण आहेत चांगले चांगले. हे हॉर्न मारतायत यासाठी की लोकांनी बाहेर यावं, ज्याला जायचंय त्याने फटाफट यावं. आपल्या मोबाईलची बॅटरी आहे ना, ही 1% राहिली आहे. तसे अजून 2 मोबाईल आहेत.
आणि एक बघाल ना जर का बायकर्ससाठी की इकडे मोठ्या खूप हेवी बाईक्स पण जास्त वापरत नाहीत. मे बी वापरत पण असतील राईडसाठी, पण लोकलसाठी बघा इकडे फक्त स्कूटीज वापरतात. बाईक्स तुम्हाला खूप क्वचितच दिसतील, जशी की आता आपल्याला दिसली तशी. हे बघा, बाकी सगळ्यांकडे ए टू झेड, वयस्कर असो यंग असो कोणी पण असो, त्याच्याकडे फक्त आणि फक्त स्कूटीज दिसते. तसं तर बघायला गेलं ना तर नॉर्थ गोवावरून वन डे साठी साऊथ गोवा येऊन करून जाऊ शकतो, बाईकवर पण करून जाऊ शकतो. असं काय एवढं हेक्टिक नाहीये. आणि आम्ही जरा लेटच निघालो, 11 वाजता निघालो. जर का लवकर 8 वाजता वगैरे निघालो असतो ना तर 3-4 अजून बीच पण कव्हर केले असते. बट आम्हाला इंटरेस्ट नव्हता बीच कव्हर करण्यामध्ये, कारण बीचला काय तीच राहते, तीच वाळू, तेच पाणी. त्यामुळे आम्ही जरा लेटच निघायचं ठरवलं आणि लेट निघालो, कारण शेवटी किती जरी झालं फिरायला आलो असलो तरी आपण काम करत नाही हो तिथे. आपण फिरायला आलोय, पण आराम करायला आलोय, रिलॅक्स व्हायला आलोय. सो तो महत्वाचा मुद्दा विसरणं मला नाही वाटत, म्हणजे ते विसरलं पाहिजे. आणि त्या हिशोबाने प्लॅनिंग करायची. कधी पण कुठे पण आपण ट्रॅव्हल करायला जातो ना, नाही तर उठलोय सकाळी 6 वाजता 7 वाजता चाललोय फिरायला, हे नाही झालं पाहिजे. आरामात उठलं, आरामात गेलं, आराम केला व्यवस्थित. आता कसं हे गोवा आहे म्हणून आम्हाला दुपारी परत आम्ही जाऊन आराम करतो रूमवर. आज नाही केला, कारण आज इकडेच जरा आपण जास्त लांब होतो, त्यामुळे आज नाही. पण तर 2 दिवस आपण दुपारचा आराम करायचो, संध्याकाळी बाहेर पडायचो. काहीतरी काम चालू आहे. मित्रांनो, हा हायवे काय आहे ना एकदम सही आहे, म्हणजे स्मूथ आहे. मध्ये जास्त फाटे पण नाही आहेत की इकडे तिकडे जायला. पण प्रॉब्लेम एकच आहे की विंड ब्लास्ट भरपूर आहे. त्यामुळे ज्या तुम्हाला गाड्या पण दिसत आहेत ना की 4 व्हीलर 2 व्हीलर, जे पण ते एका लिमिट मध्येच चालत आहेत. आपण पण तसेच एका लिमिट मध्ये चालतोय. कारण एकच आहे, विंड ब्लास्ट. भरपूर विंड ब्लास्ट आहे आणि गाडी पूर्ण ना हवेने इकडे तिकडे जाते. त्याच्यामुळे गाडीच खेचायला नाही जमत. नाही तर आपण, तुम्हाला माहिती आहे आपल्या मुंबई कोल्हापूर हायवेला तर आपण किती खेचतो गाडी, आणि किती पण खेचली तरी गाडीच नाही पळणार तुमची, कारण विंड ब्लास्टच तेवढा आहे. मग आता दाखवायला कसं दाखवू मी विंड ब्लास्ट. त्यात हे रोड मध्ये मध्ये ना असे कट आहेत बघा, हे बघा याच्यावरून गाडी ना सरकते. हे रोडचं कट दिसते तुम्हाला, त्याच्यावरून पण गाडी सरकते. आणि भयंकर विंड ब्लास्ट मुळे जरा पण सरकली की जास्त जरा सरकते ती गाडी. त्यामुळे एका लिमिट मध्ये चाललेलं बरं आपण, 50-60च्या. बायकोला निरपणच घ्यायचंय, कुठं भेटतोय तो. काय ते घेऊन येतील ना. नीर फनस है क्या? नहीं है ना, वो खाने का फनस है क्या? किधर मिलेगा नीर फनस? किधर तो मिलेगा ना. नीर फणस आहे, नीर फणस किती? 300. नाही नको ना. मग 100चं घे ना. मग 100चे 2 घे.
100 1 2 200 तो बड़ा 200 बड़ा दो आंटी बड़ा दो 200 में कितना दिन रहता है ऐसे 31 रुपए से? मुंबई लेके जा सकते हैं ना मुंबई जाएगा ना? हाँ वो अच्छा है तो हो जाएगी 100 1 more 100 और एक 100 100 ना 100 कर दो ये इसको कर दो 100 में हो जाएगा ना हाँ छोटा 50 पाहिजे होता छोटा घेतला 100 तो पण ए दो अजून एक घ्यायचं आहे काय नाही ना ते 250 ला 3 देत आहेत ना 250 ला 3 250 अच्छा है ना वो मुंबई जाएगा ना खराब नहीं होगा ना 4 to 5 दिन लगेगा हम लोग को मुंबई जाने के लिए दोन बोलते थे दो 250 करो ये वाला दो 250 फ्रेश वाला 3 ले रहा था ना 250 में वो दो 250 करो क्या काय माहिती क्या है बाटली में ये ऑयल है कोकोनट ऑयल फ्रेश ऑयल ते नीरफणस काहीतरी प्रकार आहे हा वो वाला है ना डबल नहीं नहीं एक हाँ ऐसा हे तांदूळ बसले इकडे तांदूळ कोकणी उलट बोलू काय हाँ? अच्छा बोलता है कोकणी अच्छा इथे राहा रोज यांच्याबरोबर फणस खायला भेटेल रोज नीरफणस सुद्धा खायला भेटेल तुला बहुत दूर जाना है कोल्हापुर जाना है कोल्हापुर चलो थैंक यू मित्रांनो ते नीरफणस घेतला आणखी काय 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 आयटम घेतलाय बायकोने पाच मिनिटाचा एक जस्ट वॉटर ब्रेक आणि आमच्याकडे सामान भरपूर झालं आहे त्यामुळे आमच्याकडे सामान भरपूर झालं आहे त्यामुळे आम्हाला असं सामान कमी करायचं होतं मग पाणी पिऊन संपवून टाकलं आम्हाला अजून अर्धा तास लागणार आहे कॅमेरा स्विच ऑफ झाला आहे मोबाईल स्विच ऑफ झाला आहे एकच मोबाईल बाकी आहे आता माझ्याकडे जो माझा आयफोन आहे आणि हा बायकोचा फोन आहे त्याच्यावर आम्ही शूट करतो आता Come on, let's go. Go. आणि विचार कर तुला आपण प्लॅन केलेल्या त्या हिशोबाने तुला गुरुवारी तुला इथून कोल्हापूर जायचं होतं हां मग सांगतो मी तुला
अभ्यास प्लॅन होता आमचा की आम्ही कांडोलीमलाच राहिलो. आता अर्धा तास काही एवढं वाटत नाही. फक्त बायकोने आता अजून कुठे थांबून सामान नाही घेतलं पाहिजे, बाकी सगळं ओके आहे. चला भेटू रस्त्यावर. तर मंडळी आम्ही रस्त्यात आहे. अजून 14 मिनटं आम्हाला रूमवर पोचायला. पण हा एक व्ह्यू मिळाला चांगला. आणि त्या व्ह्यूचा खासियत अशी आहे की गोव्यातले जेवढे पण क्रूज कसिनो आहेत ते सगळे आम्हाला ह्या व्ह्यूमध्ये कॅप्चर होत आहेत. तर इकडे एक आहे, इकडे एक आहे, त्याच्यानंतर हा एक आहे आणि हा एक आहे. तिन्ही पण कसिनो आहेत ते. हा सगळे कसिनो आय थिंक कसिनो आहेत, माहीत नाही. पण बाकी सगळ्या क्रूज तर आहेतच. हे बघा सही आहे. आणि हा समोरच रोड आहे. बायकोची हालत डाऊन आहे का, कारण की इतकं सगळं सामान घेऊन बसले. चला रूमवर